नमस्कार. टेट परीक्षेची तयारी जोरात सुरू आहे बरोबर ना? चला तर, आज आपण इतिहासाच्या अभ्यासाला थोडं सोपं करूया. परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे काही महत्त्वाचे मुद्दे आपण अगदी पटापट आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे बघा, स्क्रीनवर दिसणारे हे मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे सगळे मुद्दे या काही मिनिटातच आपल्या कायमचे लक्षात राहतील याची खात्री बाळगा. चला तर मग, सुरू करूया. आज आपण 4 मुख्य टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. पहिला आहे प्रबोधन काळ. मग पाहू इंग्रजांनी भारतात सत्ता कशी वाढवली. त्यानंतर आपल्या पहिल्या उद्योगांची गोष्ट. आणि शेवटी ब्रिटिशांविरुद्धचा एक महत्त्वाचा उठाव. आणि हो, सगळ्यात शेवटी एक जबरदस्त उजळणी आहे जी अजिबात चुकवायची नाही. चला, आपल्या पहिल्या विभागात जाऊया. प्रबोधन पर्व म्हणजे काय, तर विचारांची एक मोठी क्रांती. याच काळात साहित्य आणि नवीन शोधांनी जग बदलायला सुरुवात केली. यातले परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पाहू. आणि सुरुवात करूया लोकहितवादी यांच्यापासून. त्यांचं मूळ नाव होतं गोपाळ हरी देशमुख. त्यांनी प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली आणि समाजातील चुकीच्या रूढींवर जोरदार टीका केली. तर परीक्षेसाठी 2च शब्द लक्षात ठेवायचे: लोकहितवादी आणि त्यांची शतपत्रे. आता बघा, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असंही म्हटलं जातं. त्यांनी 1874 साली निबंधमाला नावाचं एक मासिक सुरू केलं, जे खूपच लोकप्रिय झालं. याशिवाय शतपत्रक हे लेखनसुद्धा त्यांच्या नावावर आहे. तर साल लक्षात ठेवा, निबंधमाला 1874. इथे बघा, 2 मोठ्या क्रांती आहेत. एकीकडे 1450 मध्ये जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला आणि त्यामुळे ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले गेले. आणि दुसरीकडे त्यानंतर जवळजवळ 450 वर्षांनी म्हणजे 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दोन्ही घटना आपापल्या काळात अक्षरशः गेम चेंजर ठरल्या. चला, एका मिनिटात उजळणी करूया. लोकहितवादी म्हटलं की आठवायचं शतपत्रे, चिपळूणकर निबंधमाला, गुटेनबर्ग छपाई यंत्र आणि दादासाहेब फाळके भारतीय चित्रपट. एकदम सोपं. हे 4ही मुद्दे आता पक्के झाले असतील. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. इंग्रजांनी हळूहळू अगदी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व कसे निर्माण केलं, यातले 2 महत्त्वाचे प्रसंग आपण आता पाहणार आहोत. त्या काळात दिल्लीच्या मुघल बादशहावर मराठ्यांची सत्ता होती. पण इंग्रज अधिकारी जनरल लेक याने दौलतराव शिंदे यांचा पराभव केला. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या पराभवानंतर दिल्लीचा बादशहा फक्त नावापुरता उरला आणि तो पूर्णपणे इंग्रजांच्या नियंत्रणाखाली गेला. आता एक खूपच महत्त्वाची आणि थोडीशी दुःखद कहाणी पाहूया साताऱ्याच्या संस्थानाची. 1818 मध्ये पेशवाईचा शेवट झाल्यावर इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांना साताऱ्याच्या गादीवर तर बसवलं, पण हा सगळा देखावा होता. पुढे काय झालं ते बघा. ही टाईमलाईन सगळं काही सांगून जाते. प्रतापसिंहांनी सभानीती नावाचा एक अप्रतिम ग्रंथ लिहिला, राज्यकारभार सुधारण्याचा प्रयत्न केला. पण हेच इंग्रजांना आवडलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस नामंजूर हे कारण पुढे करून 1848 मध्ये सातारा संस्थान खालसा करून टाकलं. हे लक्षात घ्या की रंगोबापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध लढा दिला, पण त्यांना यश आलं नाही. या भागाची पटकन उजळणी करूया. दौलतराव शिंदे यांचा पराभव कोणी केला? जनरल लेक. साताऱ्याचे छत्रपती कोण? प्रतापसिंह. त्यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? सभानीती. आणि सातारा कोणी आणि केव्हा खालसा केलं? लॉर्ड डलहौसी 1848 मध्ये. एकदम परफेक्ट. चला, आता जरा विषय बदलूया. आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या पहिल्या मोठ्या उद्योगांबद्दल जाणून घेऊया. यावर परीक्षेमध्ये प्रश्न येतोच येतो. भारताच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात या 3 महान लोकांच्या दूरदृष्टीमुळे झाली. कावसाजी दावर, जॉर्ज ऑकलंड आणि जमशेदजी टाटा यांनी नेमकं काय केलं ते आता आपण पाहणार आहोत. हा तक्ता जसाच्या तसा लक्षात ठेवायचा आहे. बघा, 1853 मध्ये मुंबईत कावसाजी दावर यांनी सुरू केली पहिली कापड गिरणी. त्यानंतर लगेच 2 वर्षांनी म्हणजे 1855 मध्ये बंगालच्या रिष्टा इथे जॉर्ज ऑकलंड यांनी पहिली तागाची गिरणी सुरू केली. आणि
1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर इथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी म्हणजेच टिस्कोची स्थापना केली. चला पुन्हा एकदा एकदम फास्ट. पहिली कापड गिरणी 1853 मुंबई, पहिली तागाची गिरणी 1855 बंगाल, आणि टिस्को 1907 जमशेदपूर. ही नावं आणि सालं विसरायची नाहीत. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि एका अत्यंत महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आपल्याला वाटतं की 1857चा उठाव हा पहिला मोठा उठाव होता, पण त्याआधीही भारतात अनेक ठिकाणी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला गेला होता. त्यापैकीच एक होता पाईकांचा उठाव. तर हे पाईक म्हणजे नक्की कोण होते? सोप्या भाषेत सांगायचं तर ओडिशेच्या राजासाठी वंश परंपरेने लढणारे सैनिक. या सेवेबद्दल त्यांना राजाकडून कर नसलेली जमीन मिळायची. पण 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकल्यावर त्यांची ही पिढीजात जमीनच हिसकावून घेतली. मग काय, असंतोष तर भडकणारच. आणि याच अन्यायामुळे 1817 साली पाईकांनी बक्षी जगबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचललं. हा उठाव म्हणजे इंग्रजांच्या धोरणांविरुद्धचा एक मोठा आवाज होता. चला, पाईकांचा उठाव एका दमात लक्षात ठेवूया. कुठे झाला? ओडिशा. का झाला? कारण त्यांची जमीन काढून घेतली. केव्हा झाला? 1817 मध्ये. आणि नेते कोण होते? बक्षी जगबंधू विद्याधर. झालं की. चला तर, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचं सार काढण्याची वेळ आलीये. परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त हे मुद्दे जरी पाहिले ना तरी खूप फायदा होईल. ही आहे आपली सुपर फास्ट फायनल रिव्हिजन. हे आहे टॉप 5 फॅक्ट्स. चिपळूणकरांची निबंधमाला 1874. डलहौसीने सातारा कधी खालसा केलं? 1848. पहिली कापड गिरणी 1853. पायकांचा उठाव 1817 आणि टिस्कोची स्थापना 1907. हे आकडे आणि नावं डोक्यात अगदी फिट बसवा. तर मग आज आपण परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहिले. पण जाता जाता एक प्रश्न. पाईकांच्या उठावाप्रमाणेच आपल्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे इतर स्थानिक उठाव कोणते होते? याचा शोध नक्की घ्या आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.